कसाराचा जस्ट आधीच नाणेघाट. तर आम्ही 3 फ्रेंड्स होतो, सायकलिंग वगैरेला जाऊ. घाटवाला रस्ता सुरू झालेला. चालवतोय थोडं पुढे गेलो, सायकलची चेन उतरली. चेन वगैरे चढवली. थोडं पुढे गेलो, सायकलची चेन परत उतरली आणि माझ्या मागे कोणतरी आहे. ते इतकं जवळ यायचं माझ्या पकडायला. देन आय रिअलाइज की आम्ही जिथे थांबलेलो तो होता अंधेरीला. मी स्टेशनवरून येत होतो. मी सत्यनारायण मंदिरच्या इकडे पोहोचलो आणि मंदिराच्या कट्ट्यावर म्हातारा माणूस बघितला. तर ते बोलले की मला तिथे सोड ना. मी बोललो या सोडतो. जसंच त्यांनी खांद्यावर हात ठेवला तो खूप घाणेरडा वाईब होता. का तुम्ही पुढे जा, मी हाय बघतो इकडून, मला तिथे सोड ना. त्यांनी एकच रट लावलेली की मला तिथे सोड ना. 2 पावलं 4 पावलं चालल्यावर तो माणूसच दिसत नव्हता. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मित्रांनो, जो आजचा आपला पॉडकास्ट आहे तो आपण निखिल बरोबर केला. निखिल बरोबर आपण पार्ट 1 सुद्धा केलं होतं आणि त्यात त्यांनी बऱ्याच हॉरर स्टोरीज सांगितल्या. आणि ह्या पार्टमध्येही त्यांनी त्याच्या हॉरर स्टोरी सांगितले. नाणेघाटात त्याच्याबरोबर घडली होती. त्यांनी आपल्या साईबाबांचे खूप स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स ही सांगितले शिर्डीमधलं. आणि इव्हन त्यांनी अंधेरीची एक हॉन्टेड स्टोरी सांगितली. तर फुल पॉवर पॅक्ड धम्माल एपिसोड आहे आजचा. तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे. तर एन्जॉय करा. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील, तुमच्याकडे तुमच्या आईबाबांकडे, आजी आजोबांकडे, कोणाकडेही ज्यांना पॉडकास्टवर येऊन त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करायचे असतील, तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, ती नक्की भरा आणि मग आपण सोबत नवी पॉडकास्ट करू. आजकाल मला बरेच प्रश्न येतात की दादा मला ही एडिटिंग शिकायची आहे, मला ही व्हिडिओज बनवायचे आहेत, व्हायरल जायचं आहे, माझा छोटासा बिझनेस आहे, त्याला मला ग्रो करायचं आहे, अजून कस्टमर्स पाहिजे. मी 2017 या सर्वेची सुरुवात केली होती. त्यावेळी पैसा नव्हता, इक्विपमेंट्स नव्हते, फक्त पॅशन होतं. आज मी इंडियाच्या टॉप क्रिएटर्स सोबत काम केले. आपल्या युट्यूब चॅनलवर लाखोमध्ये व्ह्यूज आणले, इंस्टाग्रामवर खूप सारे नंबर झाले, सिल्वर प्ले बटन घेतलं, आपलं स्वतः शो टाकलं. आणि ही तर फक्त सुरुवात आहे, अजून खूप काय बाकी आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मला जवळजवळ 8 वर्ष लागली. पण कधी कधी असं वाटतं की जर माझ्याकडे एक प्रॉपर मेंटर असता ना, कोण शिकवणारा असता, तर ह्या गोष्टी मी कदाचित वर्षभरात किंवा 6 महिन्यातही शिकलो असतो. आणि ह्यासाठी जेव्हा असे प्रश्न मला तुमच्याकडून येतात ना, तर मला नेहमीच असं मदत करावीशी वाटते. म्हणूनच मित्रांनो, ह्या सगळ्यांना घेऊनच आपला एक मास्टर क्लास येतोय आणि ज्यात मी तुम्हाला शिकवणार आहे की कसं व्हायरल जायचं, कसे नंबर्स घ्यायचे, कसे युट्यूबवर व्ह्यूज आणायचे, कसं तुमचं जर छोटा बिझनेस असेल त्याची रील्स बनवून जास्त कस्टमर अट्रॅक्ट करायचे. ह्या सगळ्या गोष्टी. तर तयार राहा, लवकरच काहीतरी घेऊन येतोय तुमच्यासाठी. आणि या सगळ्या बाबतीत अपडेटेड राहण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला आता जॉईन करा. हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पंकजच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर निखिल आलाय. भाई कसं आहेस? मस्त भाई. तर आपण आजच्या पॉडकास्टला सुरू करूया. तर तुझं इंट्रोडक्शन कसं देशील लोकांना? मी बेसिकली आहे कास्टिंग डायरेक्टर. माझं पॅशन डीजेइंग आहे. पण हे सगळं असतानाही माझं ट्रॅव्हलिंग पण पॅशन आहे. आणि ट्रॅव्हलिंगमुळेच मला इतके सगळे एक्सपिरियन्सेस झाले. आणि मी बिलीव्ह करतो की ट्रॅव्हलिंगमुळे मी खूप जास्त माझी जी वोकल आहे ती उघडली आहे. आपण आजच्या पॉडकास्टमध्ये भाई पहिली स्टोरी तुझी, तुला एक सफेद अशी सावळी तुझ्या खांद्यावर दिसलेली, ते काय होतं? नाणेघाटच्या अगदी तर नाही बोलणार, थोडं 10-15 किलोमीटर पुढे. तर जसं मी तुला मगाशी म्हटलेलं की आम्ही खूप क्रेझी आहोत ट्रॅव्हल आणि ट्रॅव्हलसाठी. तर आम्ही 3 फ्रेंड्स होतो. तिघांनी विचार केला की आता आम्ही जस्ट ऑफिसमधून आलेलो, इट वॉज लाईक फ्रायडे और सॅटर्डे समथिंग. तर वी थॉट की आम्ही सायकलिंग वगैरेला जाऊ, टेंट वगैरे कॅम्पिंग वगैरे करू. तर आम्ही तिघं निघालो. आम्ही तो बदलापूर वगैरे रस्ता पकडून सायकलिंग वगैरे करून. आणि आमची अर्धी लाईफ ट्रॅव्हलिंग तर रात्रीच गेली. आम्ही दिवसात कधी ट्रॅव्हल केलंच नाही, का माहिती काय. तर आम्ही तिघांनी सायकलिंग वगैरे सुरू केले. सायकलिंग सुरू केल्यावर मी गेअरवाली सायकल चालवत होतो, माझा एक मित्र गेअरवाली, आणि जो दुसरा मित्र होता तो एक साधी सायकल चालवत होता. तर आम्ही ऑलमोस्ट लाईक आपला मुंबई वगैरे क्रॉस करून आम्ही आमचा जंगलवाला रस्ता सुरू झालेला, घाटवाला रस्ता सुरू झालेला. मला ते नाव नाही लक्षात आहे गावाचं, पण घाटवाला रस्ता सुरू झालेला. तर आम्ही, आणि बिकॉज इट वॉज लेट नाईट, तर त्या आतमधल्या रस्त्यात कोणच नव्हतं. म्हणजे आम्ही तिघच चालवतोय, ना आमच्याकडे लाईट ना काही, कसली तयारी नाही. आम्ही असंच बेबंदा था के निकल गए की जो होगा देखा जाएगा, देख लेंगे. तर एकाकडे आमच्याकडे फक्त टेंट वगैरे होतं, बाकी काहीच नव्हतं. बरं.
तर आम्ही चालवतोय त्याच्यामधला एक मित्र जो होता तो खूप पुढे गेला सायकल चालवत. आणि बिकॉज मी तुला ती टेंटवाली स्टोरी सांगितलेली बघ, जेव्हा तो मित्र बोलत होता की अरे इसको कान के नीचे मार. तर तो मित्र होता माझ्या बरोबर. त्याला माहिती आहे की मी घाबरतो, त्यामुळे तो मला कधीच सोडत नाही. तर तो मला नेहमी असं आहे की प्रोटेक्ट करत असतं. तर तो माझ्या अगदी पुढे किंवा मागे होता. आणि मला फोटोग्राफीची खूप खास आहे, ठीक आहे, मोबाईल फोटोग्राफीची. तर एक नदी क्रॉस केली. तर मी बोललो कम्मो इधर मूनलाइट और रिफ्लेक्शन काफ़ी अच्छा दिख रहा है. तर आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले. बट देन आय रिअलाइज की रात्रीच्या टायमाला अशा जागेवर कधी थांबायचं नसतं. तर मी बोललो चलते. थोडं पुढे गेलो, सायकलची चेन उतरली आणि त्याच्या सायकलची चेन उतरते. इट्स नथिंग न्यू. नॉर्मल आहे होतं. आणि ती त्यालाच रिपेअर करता येते. माझ्याकडे सायकल नव्हती म्हणून मला माहिती नव्हतं. तर मी त्याला बोलवलं. त्यांनी ती चैन वगैरे चढवली आणि आम्ही तसंच परत पुढे गेलो. तर आम्ही दोघंच चालतोय आता, कारण की तिसरा जो फ्रेंड होता तो गेला पुढे. तर आम्ही चालतोय. सो आम्ही दोघं आता ते चैन लावून झाली. आम्ही दोघं आता पुढे मागे चालतोय. थोडं पुढे गेलो, म्हणजे 15-20 मिनिट्स आम्ही चालवलं असेल. तर सायकलची चैन परत उतरली. आणि हा टाईम तोच, तू माझे जेवढे पण स्टोरीज ऐकशील ना, टाईम इज सेम. 2:30 ते 3:30 4 असं. 3:30 4च्या आतमध्ये, 4:30च्या आतमध्ये. आणि हा टाईम होता 4:30च्या जवळचा, 4-4:30च्या जवळचा. आम्ही गेलो तिकडे आणि चैन परत उतरली. तर कम्मोला आवाज दिला. कमलेश नाव आहे त्याचं, आम्ही कम्मो बोलतो त्याला. कम्मोला आवाज दिला. कम्मो आला. आता सायकल लेफ्ट साईडला उभी आहे, मी ह्या साईडला आहे. कम्मो इकडे चैन रिपेअर करतोय. तर मी त्याच्याकडे, म्हणजे मी इकडे उभाच आहे. ऑल ऑफ अ सडन म्हणजे फुल व्हाईट पांढरं क्लाउड इकडे. आणि जाणवतं आपल्याला की काहीतरी आहे इकडे खांद्यावर. आणि मी जो ओरडलो असेल खानेडा, आणि काय बोललो कम्मो करून, तो बसलेला माणूस उडाला. बोलला भाई क्या हुआ. बोला कुछ नहीं हुआ भाई, कुछ तो इधर निकलते. तर त्यांनी फटाफट चैन लावली. देन आय रिअलाइज की आम्ही जिथे थांबलेलो तो होता 3 रस्ता. आता मला कसं दिसलं, कारण की का हे ऑफकोर्स लाईक थोडंसं मूनलाईट होती त्यामुळे आपल्याला कळलं. आणि नेमकंच आम्ही तिथेच थांबलेलो जिथे 3 रस्ता होता. आधी जिथे थांबलेलो तिथे नदी होती आणि नदी काठीवर नेहमीच गावचं स्थानिक ते स्मशान वगैरे असतं. जिथे थांबलो तिथे 3 रस्ता होता आणि 3 रस्त्याच्या अगदी कोपऱ्याला होतो आम्ही. आणि ती व्हाईट एंटिटी म्हणजे अक्षरशः इकडून मला दिसली, ती चष्म्याच्या रिफ्लेक्शन मध्ये पण आणि मला जाणवली पण. मी भयानक ओरडलो. मी मला फटाफट चैन लगा आणि निकलते इधर से. आम्ही फटाफट 5 मिनिटं नसेल आम्ही पुढे, 5 ते 10 मिनिटं पुढे गेलो. उजाडलं, सगळं नॉर्मल झालं, सगळं संपलं. पण ते जे तेव्हाचे जे 1-2 मिनिटं असतात ना, सगळं जग दाखवून देतं तुम्हाला की काय आहे ते. खूप घाणेरडं होतं. काय होतं पांढरं म्हणजे असं, आय डोंट नो की ते पांढरं असं काय होतं, पण इट वॉज समथिंग जे हेवी होतं. आणि मला फील झालं खूप वजनदार होतं. खूप वजनदार. म्हणजे अक्षरशः जर मी कोणाच्या खांद्यावर हात वगैरे ठेवला, अटकलो, तर ते फील झालं. बापरे. आणि पिच डार्क मध्ये तुला प्युअर व्हाईट कुठून दिसणार. बरोबर. किंवा कार येते, लाईट येते, तर ती गोष्ट वेगळी की चला रे उजेड आला. गाडीच नाहीये. आम्ही तासोन तास चालवली तिकडे, गाडीच नाहीये. बापरे. आणि तेव्हा किडे पण असे की आम्ही त्याच दिवशी जेव्हा सायकल ट्रिप वगैरे केली, सकाळ झाली, त्याच दिवशी रात्री आम्ही जंगलात झोपलो नाणेघाटच्या खाली. म्हणजे अगदीच दुसरा रूट आहे तिकडे नाणेघाटला. सो नाणेघाट इज बेसिकली पहिला आपल्या इकडचा ट्रान्सपोर्ट हायवे होता, तिकडून गुड्स वगैरे घेऊन वगैरे जायचं. तर आम्ही त्याच पायथ्याशी बसले, तिकडेच खाऊन वगैरे झोपलो. म्हणजे इतकी मस्ती की आपल्याला माहिती आहे की आपल्याला काही ना काहीतरी होतं, दिसतं, कळतं, पण आपल्याला त्याच जागेवर जायचं आणि झोपायचंय. बापरे. सॉरी मंडळी तुम्हाला डिस्टर्ब करते, पण मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आपल्यापैकी जवळजवळ 80% लोक व्हिडिओज बघतात आणि सबस्क्राईब नाही करत.
मित्रांनो यार एवढी मेहनत करतो, व्हिडिओज आणतात, अक्षरशः मी जीव ओतते तुमच्यासाठी आणि तुम्ही सबस्क्राईब नाही करतात. सबस्क्राईब करा मित्रांनो, तो बेल आयकन दाबा म्हणजे कोणताही व्हिडिओ मिस नाही होणार. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि आता पॉडकास्ट कंटिन्यू करा. आणि अजून तुझ्याकडे कोणती गोष्ट आहे निखिल भाई जी तू सांगशील जे तुझ्याबरोबर घडलंय, तू अनुभवलंय? सो मी गोष्ट पण आहे आणि हे लोकांना असं हे जेन्युइनली मी करायला पण सांगेन. जेव्हा जे तुम्हाला घरचे सांगतात की असं कर, तेव्हा ते त्यांना भले माहिती नसेल त्याच्या मागचं लॉजिक, पण मी सांगतो तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्स वरून की ते काय आहे ते. सो बेसिकली आम्ही आहे रानटी लोक. सो आम्ही बाहेर गेलो, खाल्लं पिल्लं, जगभर फिरलो, खेळलो बिळलो, हातपाय न धुता घरी जेवायला बसलो आणि तसेच झोपलो. ही टिपिकल बॉयज ॲटिट्यूड. आणि जेव्हा घरी घुसतो मी तेव्हा घरचे नेहमी बोलायचे की अरे बाबा हातपाय धो. क्या होता है, जम्स आहे, किटाणूज आहेत, ते असेच जातील, पोटात गेले तर पोटाचे ऍसिड मारतील किंवा बेफिजूलचे लॉजिक, काही नाही होणार. ठीक आहे, तर हे असंच व्हायचं. आणि प्रत्येक रात्री, आणि ही गोष्ट मी सांगतोय लॉकडाऊनच्या आधीची, खूप आधीची, म्हणजे जेव्हा मी जस्ट कॉलेज वगैरे मध्ये असेन किंवा त्या टायमाचे, तर ते असं होतं की प्रत्येक रात्री मला स्वप्न यायचं की, आणि ते फक्त स्वप्न नव्हतं, ते खूप खूप प्रमाणात ते रियालिटी पण होती की मी भिंतीवर पळतोय, भिंतीवर आपल्यावर. हो, सो बेसिकली माझा म्हणजे मी लहानपणापासून आहे ना, हा जो सोफा आहे ह्याच्या पण अर्ध्या सोफ्यावर मी झोपायचं आणि मी कूस वगैरे बदलायचं नाही. माझी आज पण झोपायची स्टाईल अशीच आहे की मी झोपलो तर एकदम शवासन मध्ये झोपतो. आपण एखाद्या शवला कसं बघतो, मी हलत डुलत नाही, छातीवर हात वगैरे घेऊन मी सरळ ढगात. तर झोपल्यावर मला स्वप्न यायची की मी पळतोय आणि माझ्या मागे कोणतरी आहे. ते इतकं जवळ यायचं माझ्या पकडायला, इतकं जवळ, आणि मी ओरडतोय, घाणेरडं ओरडतोय. म्हणजे आपण एक जो आवाज येतो तो आवाज मला ऐकायला येतं की मी ओरडतोय घाणेरडं की कसं तरी काहीतरी. पण फायनली मला घरचे उठवायचे, अरे बंटी. मी उठायचो, ते लोक काय झालं, घाबरला? तर नाही, मी क्रिकेट खेळत होतो. मी घरच्यांना कधी सांगितलं नाही की मी हे सगळं बघितलंय. तर एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, अरे रोज व्हायचं. मी बोललो काय हे. हळूहळू ना म्हणजे माझी सवय अशी आहे की मी खूप ऑब्झर्व करतो की कसं होतं, का होतं, हे माझ्या डोक्यात नेहमी चालतं. तर मी एकदा चुकून ऐकलं त्यांचं, पाय वगैरे धुतले, त्या दिवशी नाही आलं. मी सकाळी उठलो आणि मी शॉक झालो की मला आज स्वप्न नाही आला. मेलो असेल. परत दुसऱ्या दिवशी गेलो, आणि रात्रीचं फिरायचं असं होतं की आपण कुठेही फिरतो तसं नाही, स्पेसिफिक एरिया असतो किंवा छोटे छोटे जे गल्ली असतात ना, तिकडे नाही जायचं रात्रीच्या वेळेला. तर मी नोटीस केलं की मी जेव्हा जेव्हा त्या गल्लीतून जातो तेव्हा मला ते स्वप्न येतं, जेव्हा जेव्हा ह्या गल्लीतून जातो तेव्हा ते स्वप्न येतं. म्हणजे प्रत्येक गल्लीची स्वप्न पण वेगळी आहेत असं आहे. आणि मोस्टली मी वॉलवर पळायचो, RGB लाईट्स असतात ना, ते RGB लाईट्स चालू आहेत, कोणतरी पळतंय माझ्या मागे, मला दिसतंय एक व्यक्ती आहे आणि तो मला पकडायचा प्रयत्न करतोय आणि तो माझ्या शरीराच्या अगदी जवळ येतोय, पण तो मला आजपर्यंत कधी हात नाही लावला त्याने. तू पळतोय त्याच्यापासून वॉलवर? हो, वाचायला मी वॉलवर पळतोय असं साईडवेज, आणि त्यांनी आजपर्यंत मला कधी हात नाही लावला. तर हे माझ्या डोक्यात नेहमी असायचं. फायनली मी एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली. नंतर मला हळूहळू जेव्हा मी पाय धुतो तेव्हा मला स्वप्न नाही आहे, तेव्हा मी हळूहळू मुद्दामून पाय न धुता झोपायचं. त्याच दिवशी स्वप्न यायची, भीती वाटायची, पण मला एक्सपिरियन्स करायला. तर मी इतकं हॅबिच्युअल झालेलो ह्या गोष्टींशी की जेव्हा स्वप्न यायची ना, लगेच उठून मी टाइम बघायचो. आता लोकांना खोटं वाटेल, पण आहे मी असाच आहे. किती स्वप्न अशी आहेत की मी ती लिहून ठेवली आहेत की असं असं घडलेलं आहे. तर मी उठून टाइम बघायचो, तो टाइम असायचा तोच 3:30 ते 4च्या दरम्यान. आणि जसे 4:30च्या पुढे टाइम गेला ना, एव्हरीथिंग इज नॉर्मल. आपल्याला
ती गोष्ट कधीच नाही काही करणार. म्हणजे हे भरपूर जागेवर मी वाचलं सुद्धा आहे की जो 2:45 तो 4:30 किंवा 4:45चा टाइम असतो ना, सगळं काही त्याच टायमात घडतं, सगळं काही. त्याच्यानंतर नाही घडणार, आणि त्याच्यानंतर जे घडतं ते वेगळी गोष्ट आहे. सो हे झालं, आणि नंतर मी एक्सपिरियन्स करायला, म्हणजे स्वतःसाठी एक्सपिरियन्स की भाई क्या आहे हे, नक्की काय आहे. हो हो हो. तर नंतर मला म्हणजे माहिती पडलं की आपण जेव्हा कुठेही जातो ती घाण वस्तू आपल्या बरोबर येते, आणि त्यासाठीच आपण जे पाय वगैरे धुतो ते त्यासाठीच. आणि मी एक्सपिरियन्स केला की जेव्हा मी पाय नाही धुवायचो तेव्हा ते घाणेरडे स्वप्न यायचं. आणि काही गल्लीमधून तर असे स्वप्न आलेले की ती व्यक्ती माझ्या छातीवर बसली आहे, मला श्वास घ्यायला होत नाही, मी उठू पण नाही शकत आहे. म्हणजे इतक्यापर्यंत माझ्यावर किडे आहेत की ते माझ्या जीवावर आलेले आहेत की मी मुद्दामून एक्सपिरियन्स केले आहेत की ते नाही. आणि आत्ताच लॉकडाऊन नंतरचा सेम एक्सपिरियन्स मी सांगतो. जसं मी टेंटच्या टायमाला मी सांगितलेलं की मी मित्रांना आधीच सांगितलेलं की देख भाई ये एक्सपिरियन्स होगा. सेम झालं. मी आणि माझे मित्र आमच्या जस्ट एरियाच्या मागे होतो, आणि तिकडे एक अंडर कन्स्ट्रक्शन एरिया आहे, बेसमेंट नाही म्हणजे माती वगैरे टाकून, आणि तिकडे एक झाड आहे. गावची माणसं वगैरे बसतात तिकडे, तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण मी जेव्हा जातो तेव्हा मला असं फील येतं, तर मी कधी गेलोच नाही तिकडे सहसा. तर त्या दिवशी रात्र झालेली, माझा मित्र पार्टीवरून आलेला आणि त्याला झालेली लघवी, मला पण झालेली. पण मला माहिती आहे माझं घर 2 बिल्डिंग सोडून आहे, तिकडे पण गेलो असो, पण मस्ती आहे. माझा फ्रेंड तिकडे गेला लघवी करायला, तर मी बोललो उधर मत करना, उधर झाड आहे, लोक पूजा वगैरे करतात, तू इस तरफ कर. तर तो रस्त्याच्या मध्ये होता, मी बोललो बीच में मत कर, तू इस तरफ कर. आणि मला माहिती की रस्त्यात वगैरे कोणती वाट दिसली तर तिकडे करायचं ना, आणि साईडला, तर आम्ही साईडला वगैरे लघवी केली. तिथून रिटर्न आल्यावर, बाहेर आल्यावर त्या पत्र्याच्या, मी त्याला सांगितलं देख भाई आज रात को मेरे को सपना आएगा, मैं तेरे को कल बताऊंगा कि क्या सपना आएगा. तू बिलीव्ह नाही करणार, त्याच दिवशी रात्री मला स्वप्न पडलं की छातीवर बसली आहे. छातीवर, म्हणजे कसं सांगू की अक्षरशः कोणतरी छातीवर बसली, आणि माझा श्वास. हे तुला बोलू किती स्ट्रेंज आहे, कारण आहे ना हे माझ्याबरोबर पण होतं. पण आता तू बोलतोयस म्हणून मी त्या गोष्टींवर जर असं नोटीस केलं. कारण माझं नेहमी आहे की आता माझं कसं आहे, स्टुडिओपासून घर खूप जवळ आहे, तर दिवसभर स्टुडिओमध्ये असतो, हे असतं. तर पण माझ्या आईची एक सवय, ती बोलते नेहमी अंघोळ करून झोपत जा, म्हणजे कामावरून आलास तर अंघोळ कर, दुसरे कपडे घाल आणि मग झोप, म्हणजे दिवसभर जे कपडे घातलेत वगैरे ते नको, म्हणजे असं. तर मी ठीक आहे, मी आता आधी मला पण आता सवय लागली आहे, तर तेच चालू असतं. पण परवा भाई स्पेशली आता मला तू बोलल्यास पण आठवलं, तर परवा आहे ना मला खूप खूप असं विचित्र, म्हणजे मी झोपलोय, एकतर माझी झोप पूर्ण होत नाही, तर मी झोपलोय आणि ऑलरेडी मग डोकं वगैरे दुखत होतं, आणि मला खूप विचित्र स्वप्न आलं. म्हणजे झोपेत मी लोळतोय वगैरे किंवा कोण माहिती नाही, मला आठवत नाही अजिबात. पण ते होतं ना, असं होतं की आपण मध्येच उठतो, असं की नाईटमेअर येतं आपल्याला, खूप वाईट स्वप्न येतं आणि आपण मध्येच उठतो आणि एकदम श्वास घ्यायला लागतो, पाणी वगैरे पितो तसं. आणि हे मला माझ्यावर परवा झालं एक्झॅक्टली. आणि आता तू बोललास म्हणून मला आठवलं की मी त्या दिवशी अंघोळ नव्हती केली, की उशीर झालेला मला, मी बोललो की जाऊ दे, जेवलो, झोपून गेलो, आणि तसंच झालं. खूप असं आपण आपल्याला आई वडिलांकडे दुर्लक्ष करतो, बोलतो की जाऊ दे त्यांच्या बोलण्यात. सो याच्यामध्ये ना एक सायंटिफिक तुला माझा एक्सपिरियन्स सांगतो. एक्सपिरियन्स ॲज इन स्टडी थोडीशी आहे की आपण जिथेही जातो ना तिकडे आपले प्रिंट सोडतो. आज मी इकडे आलोय तर माझा एक प्रिंट इकडे सुटेल, थोडा टाइमनी तो डिलीट होतो. पण जेव्हा तो फ्रेश असतो आणि तो फ्रेश प्रिंट जर मी कोणाकडे चुकीच्या जागेवर गेलो तर त्या गोष्टीचा एक वाईट उपयोग पण होऊ शकतो. तो इफ यू नो की जे ब्लॅक मॅजिक असतात, ब्लॅक मॅजिक काय आहे, कसं होतं, ब्लॅक मॅजिक फोटोवरून पण होतं, नजरेवरून पण होतं, थुकीवरून, हवेवरून, खाणं. तर हे तर आपण अक्षरशः ते खूपच एक फिजिकल फॉर्म झाला. मी बोलतोय फक्त मी तुला आजपर्यंत कधी नाही बघितलंय, पण तुझ्या अंगावरचा मळ किंवा तुझ्या पायाखालची माती, चपलेखालची माती जरी मी घेऊन गेलो ना, म्हणजे ती तर तुझा पार्ट नाही आहे, पण इट्स युअर प्रिंट ॲज इन जेव्हा आपण बोलतो ना ऑरा आहे,
ते तुझं DNA त्याच्यात लागलेला असतो. आता तुला कळलं की मी जे वेशीवरची जी बाई बोललो ते कसं झालं. तर जेव्हा जो माणूस जिथे आपला प्राण त्यागतो ना तिथे त्याचा एक DNA राहून जातो, तिथे त्याची लास्ट आठवण आहे, ठसा राहून जातो. हो. तर आता तो जाणार कुठे, त्याची एक बाउंड्री सेट झाली की तो ह्या बाउंड्रीच्या बाहेर नाही जाऊ शकत. कारण की का त्याचं रक्त पडलं असेल तर ते तेवढ्या बाउंड्रीमध्ये तिकडे त्याचा मृत्यू झाला असेल. बरोबर. तेवढ्या बाउंड्रीमध्ये तो बांधला जातो. आणि जेव्हा तो कोण तिथे येतो तेव्हा तिकडे मग तो त्याला त्रास देतो किंवा तो ट्राय करतो की आपण प्रत्येक वेळेला त्रास देतो असं नाही बोलू शकत, पण कधी कधी काही लोक हेल्पसाठी पण येतात, पण आपल्याला ते कळत नाही कारण की का आपण घाबरलेले असतो. काही लोक आपल्याला एक माध्यम बनवून त्यांना मुक्ती हवी असते म्हणून ते तसं खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि हे नक्की काय आहे काय नाही ते आपल्यालाही नाही माहिती. आता आपण मला वाटतं बऱ्याच गोष्टी केल्यात. एक अजून एक गोष्ट तू जी लिहिली होतीस ती तुझ्याकडे असं होतं की तुला एक आध्यात्मिक असं स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सही आला होता आपले भैरी भवानी आईचा. तर ते काय होतं, मला ते त्या स्टोरीवरून पॉडकास्ट एंड करायला आवडेल. आणि तर हा एक्सपिरियन्स खूपच रिसेंटच आहे, म्हणजे मी बोलेन आता काही महिन्यांआधीचाच आहे. जसं मी तुला आधीचा एक एक्सपिरियन्स सांगितला की आम्ही नालासोपाराला जायचो आणि माझे खूप वाईट सवयी वगैरे मित्र वगैरे झालेले, तर त्यांना एलिमिनेट करण्याचा जो हेल्प केला मला ते देवीनी केला, म्हणजे मला वॉर्न केला. तसं ह्या टायमाला पण झालं. तर होतं काय की आता खूप वर्षापासून आहे ना माझे जे प्रोजेक्ट्स आहेत ते 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी किंवा जास्त टिकत नाहीत. तर मी 6 महिन्यांनी परत घरी बसायचो, तर तो पिरियड माझ्याकडे खाली असायचा. तर मला मध्ये सवय काय लागलेली की स्नूकर खेळायची. तो पूल असतो ते, हो, स्नूकर खेळायची. आता ह्याच्यात वाईट काहीच नाही आहे, पण वाईट असं आहे की आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीला एक्सप्लॉइट करतो दॅट इज वाईट, अति करणं. तर मी ते इतकं अति केलेलं की मी मित्रांबरोबर जायचो आणि सकाळपर्यंत खेळायचो. मी संध्याकाळी 8 वाजता गेलोय, मी सकाळी 8 वाजेपर्यंत खेळतोय स्नूकर त्याच जागेवर. आणि हे रेग्युलर झालेलं, आणि हे मी आत्ताचं लग्न झाल्यानंतरचं सांगतोय. आणि ती संगत पण चांगली नव्हती. संगत ॲज इन लाईक जे मित्र होते ते पिऊन वगैरे यायचे. आता त्यांच्या लाईफमध्ये त्यांचं काय असेल ते मला माहित नाही, पण माझी फॅमिली आहे बाकी सगळ्यात. पण मी त्या सगळ्या गोष्टींवर दुर्लक्ष केलेलं त्या टायमाला, केलेलं ॲज इन लाईक आपोआप होत गेलं. मला ते आवडत गेलं, मी करत गेलो, मी फ्री आहे. आणि मला रिअलाइज होतंय की मी काहीतरी चुकतोय, पण मला कंट्रोल नाही होत आहे की मी रोज स्नूकर खेळतोय, मला आवडायचं ते. आता ते अगदीच बंद झालंय. तर झालं असं की म्हणजे ते आम्ही तिघांची गट्टी होती, ती 3 मित्र होतो. ॲक्च्युली दोघंही माझे बिल्डिंगचेच मित्र आहेत. एक दुसरीकडे राहायला गेला, एक अजूनही तिथे राहतो. त्याला पण घाण सवय, तो कुठून आला की अरे बंटी किधर आहे, चल एक फ्रेमवर कधी संपतच नाही. 4, 5, 6 असं सकाळ व्हायची. असं झालं. आणि हे मला वाटतं 1-1.5 महिना 2 महिना हे सगळं चाललं. आणि नंतर एक दिवस जेव्हा मला थोडंसं रिअलाइज व्हायला लागलं ना आणि मी तिथून दूर व्हायला लागलो, तर मी व्हायचो नाही. तर फायनली मला एकदा स्वप्न काय आलं की मी डार्क प्लेस आहे, ठीक आहे, काळोख आहे. काळोखमध्ये आई भैरी भवानी, तुला फोटो लक्षात असेल आई भैरी भवानीचा, फुल सजलेली ग्रीन साडीमध्ये फुलांनी सजलेली. मला सगळंच लक्षात आहे, ठीक आहे, की कशी सजलेली वगैरे. चाबूक मारते आम्हाला तिघांना. नंतर मला 2 चाबूक मारून मी पुढे आलो, मला सोडलं, त्या दोघांना नाही सोडलं. त्या दोघांना खूप मारलं आणि त्याच्यानंतर सगळं संपलं, म्हणजे स्वप्न वगैरे संपलं. इट वॉज व्हेरी क्विक, बट इट वॉज खूपच म्हणजे एकदमच तुला पॉइंट करून जाणारं होतं की बाई तू चुकीचं करतोय. स्पेशली त्या दोघांबरोबर. मी चुकीचं नाही करत आहे, म्हणजे त्या दोघांचा साथ तू सोड, बिकॉज ते आपापल्या जागेवर काहीतरी वेगळं करत असतील. तुला तू तिकडे रिलेट नाही करत आहेस, म्हणजे तू त्यांच्यामधला नाही आहेस, तू बाहेर आहे इकडून. तर हे खूप दिवस माझ्या डोक्यात होतं की असं का आलं असेल. मला माहिती आहे की ते का आलंय, पण अचानक का आलं.
तर तू बिलीव्ह नाही करणार की मी जेव्हा माझ्या बहिणीला आणि माझ्या जिजूंना सांगितलं तर दे सेड की तू एकदा जाऊन ये तिकडे भैरी भवानीकडे पाया पडून. अजूनपर्यंत मी गेलो नाही. किती म्हणजे मी असं असेल ते जायला पाहिजे होतं. पण यू वोंट बिलीव्ह त्या स्वप्नानंतर मला प्रत्येक वेळेला प्रत्येक रस्त्यावर किंवा बॅनरवर मला तो फोटो दिसायचा. म्हणजे मी हॉटेलमधून आलो की छोटा का असे ना तो दिसायचा आणि त्याच देवीचा दिसायचा. तुला आता सुधारलं त्याने. हो. उद्या तो वाईट आणि आता मी खेळतच म्हणजे जातो क्वचितच, म्हणजे वन्स इन अ ब्लू मून जातो, पण पहिल्यासारखा नाही. नुसतं मला एक अजून तुझे एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल. जसं तू बोललास तू खूपच जास्त ट्रॅव्हल केले, इथे जे गेले, तर तिथे तुला काही असं पॅरानॉर्मल असं एक्सपिरियन्स आलंय किंवा तू ऐकलंय तुझ्या मित्रांकडून वगैरे, तर तशी कोणती गोष्ट आहे? एक तर मी जो ट्रॅव्हलिंगवाला, हे म्हणजे ट्रॅव्हलिंगवालेच होते. एक तो सायकलिंगवाला, तो ट्रॅव्हलिंगवाला होता, प्लस जो ट्रेकिंगवाला होता दॅट इज ट्रॅव्हलिंगवाला. त्याच्या व्यतिरिक्त आता एक सगळ्यात रिसेंटली, आय वोंट से इट्स अ पॅरानॉर्मल, पण तू त्याच्या बद्दलमध्ये त्याच्या एक्सक्यूजमध्ये काय यूज पण नाही करू शकत, बिकॉज इट्स अ पॅरानॉर्मल काइंड ऑफ अ थिंग. की झालं काय की आम्ही माझे भाऊ बहीण खूप हसणार आहेत आता हे बघून, कारण की त्या लोकांना माहिती होतं की ही स्टोरी कधी ना कधी कोणाला सांगणारच आहे. पण त्याच्या म्हणजे माझ्याकडे काही रस्ताच नव्हता त्याच्या ऐवजी काय विचार करणं. सो बेसिकली आम्ही एक भाऊ बहिणींचा ट्रिप प्लॅन केलेली भरपूर वर्षानंतर, आणि आम्ही कर्जतला एक बंगलो बुक केलेला, तिथे राहिलेलो. सो हा बंगलो आहे, इकडे स्विमिंग पूल आहे, आणि स्विमिंग पूलची हाईट चांगलीच आहे. म्हणजे जे बाहेरचा एरिया जो त्यांनी बांधलेला त्याची हाईट होती ऑलमोस्ट 3-3.5. ठीक आहे, बंगलो, स्विमिंग पूल, आणि इकडे ह्या साईडला एक छोटासा प्लेन एरिया होता, छोटासा गार्डन टाईप. आणि ही जागा जी मी बोलतोय ती भरपूर मोठी आहे, खूप स्पेस आहे. तर आम्ही इकडे फोटोग्राफीसाठी टेंट वगैरे लावलेला. मला चल कोण आलाय तर फोटो वगैरे खेचू, असं टेंट वगैरे लावला. टेंटमध्ये आम्ही बाकीचे जे खिळे वगैरे होते ना ते ठोकले, थोडेफार होते ते आतमध्येच ठेवले. सो इट वॉज क्वाईट हेवी की तो उडणार नाही. वी मेड शुअर की तो खिळे वगैरे ठोकले. आम्ही काही फोटो वगैरे खेचले नाही, तो टेंट तसाच होता. आम्ही सगळी मस्ती मजा केली, गेलो आतमध्ये मस्ती मजा केली, झोपलो. रात्री लाईट गेली, कारण की का खूप घाणेरडा पाऊस होता आणि विजा वगैरे चमकत होता, तर तिकडे मोस्टली लाईट जाते. लाईट गेली आणि इट वॉज ऑलमोस्ट लाईक मॉर्निंग ओनली. तर एक जण बाहेर यायला लागली, गरम झालं म्हणून बाहेर आलो, तर तो टेंट इकडे लावलेला मी, तो इकडे आला. ठीक आहे, आम्हाला वाटलं की रात्री वारा वगैरे सुटलेला, भरपूर वारा सुटलेला, तर कोणीतरी आणून तिकडे ठेवला असेल, लॉजिक. तर सकाळ जेव्हा झाली तेव्हा मी भावाला विचारलं, 2 जण होती, तुम्ही टेंट ठेवला का? मला नाही. आम्ही केअरटेकरला विचारलं, तुम्ही ठेवला का? नाही. तर तो बोलला की रात्री जो ओनर आहे ना तो आलेला, तर कदाचित त्यांनी ठेवला असेल. तर ओनरला विचारलं, त्यांनी बोलला नाही, आमच्या बहिणीने ठेवला नाही, कोणीच नाही ठेवला. कितीही हवा आली, आता तू जस्ट एक लॉजिकली विचार कर, हा टेंट मी इकडे लावलाय, 4 मेन टेंट, उडेल तर तो स्विमिंग पूलमध्ये जाईल, बिकॉज इट्स अ स्ट्रेट थिंग, किंवा इकडे जाईल, कुठेही जाईल, वाकडा तिकडं होईल, चिखल लागेल, कारण की पाऊस आणि हवा सगळं होतं, चिखल नव्हता, काहीच नव्हतं. असं वाटत होतं की कोणी इकडे आणून असा फिट केलेला, आणि बरोबर असा लावलेला, तो असा फिट केलेला आहे, आणि 2 झाडं होती, म्हणजे छोटीशी झाडं त्यांच्या बरोबर मध्ये. तो आला कुठून, कसं काय, अगदी बरोबर, आणि जर परफेक्ट असेल तर तो कसा असेल, कोणी फिट केलं, काय केलं, आणि तो तसाच, चिखल वगैरे काहीच नव्हता लागलेला, त्याच्यामध्ये वेट होता. जर तो ओढला असता तर तो वाकडा तिकडा पडला असता, किंवा काही झालं असतं, किंवा पडायला भरपूर जागा होती. जर एखादी वस्तू उडते तर ती परफेक्टली कोणत्या जागेवर येऊन नाही बसणार, थोडंफार तरी काहीतरी असेल, पण इट वॉज परफेक्टली प्लेस्ड. तर ते असं हे होतं ना. म्हणजे बघ ना, की आपल्या आयुष्यात खूप गोष्टी अशा होतात ना ज्यांना आपल्याला त्याची उत्तरच नसतात माहिती, तर कसं झालं, काय झालं ते आपण शोधूच नाही शकत, आणि फक्त एकच पर्याय उरतो की बाबा काहीतरी विचित्रच असावं किंवा काहीतरी इन्सिडेंट पॅरानॉर्मल. म्हणजे एक आहे, तो मी खूप
तो मला शेअर करायचा आहे तो. सो बेसिकली मी जेव्हा प्रोडक्शन हाऊसमध्ये होतो आणि प्रोडक्शन हाऊसमधून कास्टिंग करून येताना मला भरपूर लेट व्हायचं. म्हणजे माझा रेग्युलर टाइम माझं प्रोडक्शन हाऊस होतं अंधेरीला. हाऊस करून आहे जिथे भरपूर मायथॉलॉजिकल शोज वगैरे, देवाचे शोज वगैरे बनतात. तर मी रोज लेटच सुटायचो. म्हणजे 12 नंतर, 1 नंतर, 2 नंतर, कधी कधी लास्ट ट्रेन, कधी कधी ती पण सुटायची. तर माझा नॉर्मल टाईम होता 1:30, 2, 2:30, 3. तर पावसाचा टाईम होता आणि मी स्टेशनवरून येत होतो. एकदम डेड सायलेन्स, म्हणजे फक्त आपल्याला थेंबेचा आवाज येईल इतकाच पिन ड्रॉप सायलेन्स बोलू शकतो आपण. तर मी आलो स्टेशन रोडला. तुला साईबाबा मंदिर असेल माहिती आहे, ठीक आहे. साईबाबा मंदिरच्या इकडून तो फॅक्टरी लाईन येतो माहिती आहे, तिथून एक शिव मंदिर. तर तिथूनच ती छोटीशी गली आहे, तिथून माझं घर येतं. सत्यनारायण मंदिरच्या जवळ माझं घर आहे. तर तो सगळा एरिया क्रॉस करत करत मी सत्यनारायण मंदिरच्या इकडे पोहोचलो आणि मी खूप घाबरलेला असतो. मोस्टली मला असं वाटतं की कोणतरी माझ्या मागे आहे. कधी पण तेवढी असतं आणि फक्त भूतांना नाही तर माणसांनाही, म्हणजे दोन्ही गोष्टी असतात त्या. तर मला नेहमी असं वाटतं की काहीतरी. तर तुम्ही माझ्या नेहमी प्रिपरेशन ठेवतो की हो, की पेन असतो किंवा हातात किंवा काही असं एक ऑब्जेक्ट असेल तर मी ठेवतो. तर मी आलो मंदिराच्या इथे पोहोचलो. मंदिराच्या इथे पोहोचल्यावर माझी सवय की मी पाया वगैरे असं बाहेरून पडतो. तर तिकडे एक मी म्हातारा माणूस बघितला कोपऱ्यावर बसलेला मंदिराच्या कट्ट्यावर. तर मी आउट ऑफ क्युरिओसिटी मी त्यांना विचारलं की काका काय झालं. तर ते बोलले की मला तिथे सोड ना. तिथे ॲज इन लाईक जिथे मी राहतो ना त्याच्या मागच्या गलीमध्ये तो बोलत होता की तिथे मला सोड. आता ती गली वॉज लाईक की हा मंदिर आहे, मंदिराच्या इकडून हा रस्ता आहे, इथून लेफ्ट घेतला की माझं घर 2 बिल्डिंग सोडून. इथून सरळ गेलास की लेफ्ट साईडला बिल्डिंग्स आहेत, लेफ्ट आणि राईट साईडला कन्स्ट्रक्शन होत आहे. तर इट वॉज पिच डार्क. तर मी त्यांना विचारलं की काका कुठे राहता. नाही मला इथे सोड ना. तर कारण की का मी तिकडे खूप वर्ष राहिलोय तर आम्हाला माहिती की कोणाच्या घरी आले असतील किंवा नाव घेतलं तर लगेच लक्षात येईल. आणि एखादा म्हातारा 3-3:30 वाजता तिकडे काय करेन. तर तेवढं माझं एकदम लगेच लक्षात नाही आलं. पण मी त्यांना विचारलं की काका कुठे राहता. तर मला तिथे सोड ना. त्यांनी एकच रट लावलेली की मला तिथे सोड ना. मी बोललो या सोडतो. जसं तो जवळ आला त्यांनी खांद्यावर हात ठेवला. तो म्हाताऱ्याचा हात नव्हता. तो खूप फर्म, हेवी, स्ट्रॉंग हात होता. आणि जसंच त्यांनी खांद्यावर हात ठेवला तो खूप घाणेरडा वाईब होता. खूप वाईट वाईब होता की काहीतरी घाणेरडं आहे ते, नकारात्मक शक्ती आहे ती. आणि ती भीती अचानक माझ्या मनात म्हणजे एकदम ब्लड स्ट्रीममध्ये आली. तर 10 पावलं चालल्यावर ती आमच्या इकडची ती गल्ली येते. तिथे पोहोचलो आम्ही. मी बोललो मी याच्या पुढे नाही ना. का तुम्ही पुढे जा, मी हाय बघतो इकडून, मला तिथे सोड ना. त्याची एकच रट, मला तिथे सोड ना. मी बोललो नाही काका तुम्ही जा. मी आता आवाज वाढतोय माझा. नाही काका तुम्ही जा, मी बघतोय. 2 पावलं चालला पुढे. तो बोलला की प्लीज मला तिथे सोड ना. तो ऐकायलाच आणि नंतर मी इतक्या जोरात ओरडलो, शिवी दिली. म्हणजे खूप घाणेरडी शिवी दिली ती आणि खूप जोरात ओरडलो. 2 पावलं 4 पावलं चालल्यावर तो माणूसच दिसत नव्हता. आणि तो स्ट्रेट रोड आहे, स्ट्रेट रोड. म्हणजे तो समोरच्या बिल्डिंग मध्ये जाईपर्यंत आपल्याला दिसेल की तो माणूस चालतोय तिकडे, पण कोण नव्हतं तिकडे. तर तो कोण होता, काय होता मला माहितीच नाही. पण त्यांनी एकच रट लावली की मला तिथे सोड ना. याचा अर्थ असा की त्याला मला तिथे घेऊन जायचं होतं. कुठे घेऊन जायचं होतं मला माहीत नाही. आता कारण की मी त्या एरियामध्ये लहानपणापासून राहतोय तर मला ऑफकोर्स भरपूर गोष्टी माहिती आहेत की कोण कुठे राहतं, कोणत्या बिल्डिंगमध्ये राहतं, मित्र आहेत सगळे. पण तो माणूस तिकडे तुझं रोजचं येणं असं कोण माणूस असेल जो 3:30 वाजता तिथे आहे तर दिसलाच असतं ना. म्हातारा माणूस तो असा करून बसलेला म्हणजे एका कोपऱ्याचा. हो अगदी म्हणजे शाळेत असल्यापासून राहतोय मी तिथे. तर तो कोण होता, त्याचं काय होतं मला माहीत नाही. पण तो दिसलाच नाही. म्हणजे 4 पावलं चालल्यावर 10 पावलं चालल्यावर दिसायला पाहिजे माणूस. कारण की कधी गली खूप पुढे आहे. जर तुला इकडे तिकडे जायचं असेल आणि लेफ्टच आहे, लेफ्ट घ्यायला तुला भरपूर पुढे जावं लागेल. आणि हा म्हातारा एवढा फास्ट जाणार नाही. आणि मी बघतोय, मी उभा राहून तिकडे बघतोय की तो कुठपर्यंत चाललाय. मला नाही दिसला तो नंतर.
काय माहिती, मला वाटतं त्याला तेच तसं तू बोललास, त्याला तुला तिथे घेऊन जायचं असेल. आणि कदाचित हे काही पॅरानॉर्मल किंवा तो कोणताही आत्मा वगैरे पण नसेल, पण तो चोर असू शकतो, लुटेरा असू शकतो, ज्याला तुला लुटायचं असेल, तिथे जाऊन त्याची टोळी उभी असेल. तर काय होतं त्याच्या मागे नाही माहिती, पण बरं झालं तू गेला नाहीस. ऑफकोर्स. पण मला तरी वाटतं की तो चोर वगैरे असं काहीच नव्हता. कारण की मी काय सांगतो की जर एखादा माणूस असेल तर तो इकडे तिकडे जाईल ना, इकडे तिकडे जायला रस्ताच नाही आहे. तो स्ट्रेट जातोय, मी बघतोय की, पण तो ऑल ऑफ अ सडन माझी एक नजर इकडे गेली की मी बघत होतो माझ्या गल्लीतून कोण येत आहे का, आणि हा इकडे नाहीच आहे. म्हणजे 4 ते 10 पावलं चालल्यावर कोण माणूस कुठे जाईल, जायला जागाच नाही तिकडे. तर आय डोंट थिंक सो की तो चोर वगैरे असेल. आणि तू प्रत्यक्ष अनुभवलेस म्हणून तुला बेटर माहिती असेल. पण मला वाटतं तेच आहे की आपली जी ऑडियन्स ही असेल त्यांना पण मला तेच सांगायला आवडेल की बाबा, असं जिथे तुमच्याबरोबर होतंय ना, जिथे कोणीतरी तुम्हाला जबरदस्ती करतंय किंवा तुम्हाला असं वाटतंय किंवा चला त्याची मदत करावी, पण तुम्हाला त्याची एनर्जी आहे जी त्याची असं बोलतात ना ऑरा जो असतो तो खूप असं विचित्र वाटते, तर मला वाटतं ते नाही केलं पाहिजे. कारण ते संकेत येणं ही देवाचे काही ना काहीतरी इशारा असतो की इथे न जावं. खरे. आणि इनफॅक्ट तुमचे गट फिलिंग जे असतात ना ते नेहमीच राईट असतात. आपण त्याला खूप इग्नोर करतो, लेकिन पण ते दिल की आवाज होती है ना, वो बहुत ही. मी पण ना एक गोष्ट नोटीस केली आहे आत्ता काही महिन्यांमध्ये किंवा काय, तर जेव्हा काही वाईट व्हायचं असतं ना, तर मला समजतं, म्हणजे विदाऊट एनिथिंग आहे ना, मला ते माहिती पडतं. आणि मी तेच विचार नाही करू म्हणजे मला ते आता नाही समजत ते कसं, पण खूपदा असं झालंय. म्हणजे लास्ट 1-2 महिन्यापूर्वी माझी आजी गेली आणि ती 1-2 दिवसापासून आजारी होती. मग तिचा आजार पण कसं होतं, थोडं मेंटल आजार पण असतं ना, की गोळ्या वगैरे नाही खाल्लं तर ती अशी थोडी टेन्शनमध्ये यायची. पण असं काही आजार पण असं नव्हतं की सिरियस, असं काहीच नव्हतं. फक्त की हे तिला झोप वगैरे नाही लागायची, की जे की गोळ्या खाऊन डॉक्टरकडे जाऊन बरं व्हायचं, आणि ते दरवेळी होत राहिले. तर तिचं असं होतं की ती आम्हाला बोलवत होती की या, आणि आम्ही बोललो की तू गोळ्या वगैरे घे, सगळं घे, डॉक्टरकडून दाखवणे. आणि ऑलमोस्ट 10 दिवस बाकी होते की आम्ही जाणारच होतो गावी, कारण मे महिना लागणार होता आणि आम्ही गावीच जाणार होतो. आणि आमचं कसं झालं की हे खूपदा झालंय, तर ठीक आहे जाऊ आता. तिला काही एवढं काही सिरियस हे नाहीये, फक्त तिच्या गोळ्या संपल्यात आणि डॉक्टरकडे ते एन्झायटी पिल्स वगैरे असतात ना, त्या माणसानं कसं आहे काहीच नसतं, पण त्यांना टेन्शन उगीच येतं. तर तसं काहीतरी होतं. तर ठीक आहे आम्ही बोललो की गोळ्या वगैरे खाऊन झालं. तर एक दिवशी मी घरी गेलो, माझं शूट वगैरे संपवून घरी गेलो, आणि मी आउट ऑफ नोवेअर मला काहीतरी विचित्र वाटत होतं. मम्मीला विचारलं की अरे आई कशी आहे, आजी कशी आहे, काय करते, हाय बरी आहे. मी म्हणलं ना एकदा जाऊया, आपल्याला गेलं पाहिजे असं तसं. आणि मम्मी बोलली नाही शांत बस, काय असं विचार नको करू. मम्मी मला ओरडली थोडं, असं काही गप्प बस, काय नाही जाऊ बोलू. तर अशी मम्मी पप्पांना पण बोलली की नाही आपल्याला जाऊन यावी आता, बोलवते तसं तसं. तर ठीक आहे झालं. दुसऱ्या दिवशी एक्झॅक्ट, भाई मी खोटं नाही बोलत भाई, देवाची शपथ, दुसऱ्या दिवशी 7 वाजता आम्हाला कॉल आला की आजी इज नो मोर. ती म्हणजे वॉशरूमला जेव्हा जात होती तेव्हा तिचा पाय सटकला आपल्या टाईल्सवर, त्या मार लागला आणि जागेवर तिने जीव सोडला. तर खूपदा असं होतं की नाही माहिती काय, आणि तेच नाही की इव्हन असं असतं ना काहीतरी एक्सपिरियन्स ते आपल्यालाच आधीच समजतं. आणि त्यावेळीपासून माझी मम्मी वगैरे अशी विचार करायला लागली की तुला कसं आधी समजलं, पण माहिती नाही का, कारण हे असतं सगळ्यांबरोबर. सगळ्यांना सेम एक्सपिरियन्सेस असतात, पण कसं आहे कोण कशावर किती बिलीव्ह करतं. जस्ट बिकॉज आपण आता जर तू हा पॉडकास्ट करतोय त्यामुळे तुझी जी इंटरनल जी एनर्जी आहे ना ती ह्या गोष्टींशी रिलेटेड आहे. म्हणजे एक इटर्नल पॉवर जी बोलतो ना आपण, चांगली किंवा वाईट कोणतीही असो, तू त्या पॉवरशी कनेक्टेड आहेस. तर तू जास्त त्या गोष्टींशी रिलेट करतो. तू खूप जास्त बोलतात ना जो नेचरचा एक आवाज असतो ना तू त्याला ऐकतो. त्यामुळे तुला ते कळतं की आता पुढे काय, जाणवतं की आता पुढे काय होणार आहे, किंवा तुला एक्झॅक्टली माहित नाही पण तुला असं एक वाईब येते की हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे. आणि तुला माहिती खूपदा असंही होतं की म्हणजे खूपदा असं होतं की व्हिडिओ नाही चालणार आहे किंवा काही म्हणजे अशा लहान गोष्टी पण असतात ना की किंवा व्हिडिओ डिमॉनिटाईज होतात आणि आपल्यासाठी ती मोठी गोष्ट आहे किंवा कोणी कॉपीराईट स्ट्राईक घाल. तर मला सगळं चांगलं चाललंय
अशी एक एनर्जी, काहीतरी समथिंग इज बॅड. आणि जशी ती गोष्ट होते ना, मी रिलीफ फील करतो की ओ, म्हणजे ती निघून जातं. आणि विचार करतो का आता तू जे बोललास ते मला वाटतं बरोबर वाटते की आपल्या सगळ्यांबरोबर असतं. आणि मे बी बिकॉज मी हा पॉडकास्ट करतोय ना, मी देवाकडे जास्त वळलं गेलं की म्हणजे असं पूजा करणं, हे करणं, ते करणं. आणि दुसरं रिझन मला ही वाटतं की माझ्याकडे बराच मोकळा वेळही आहे. म्हणजे मे बी जे लोक ऑफिसला किंवा जॉबमध्ये असतील ते लोक सतत बिझी असतात त्यांच्या कामात. आणि माझं कसं की माझ्या विचारांना खूप किंमत देतो की मी विचार करत असतो मी हे कसं बनवू, ते कसं बनवू. पण मेन मुद्द्याचं हेच असतं की आपण कितीही कुठेही बिझी असलो ना, तरी आपण जे बोलतो ना, जसं योगामध्ये पण सांगतात की भाई अपने अंदर की आवाज सुनो, तो अपने अंदर की आवाज यही है. म्हणजे आपल्याला ती सतत ऐकू येते, पण आपण कितपत तिला ऐकतो आणि कितपत तिला इम्पॉर्टन्स देतो, दॅट इज इम्पॉर्टंट. तू प्रत्येक गोष्टीला इम्पॉर्टन्स देतो, त्यामुळे तुला जास्त गोष्टी कळतात. मी पण ऑफिसमध्ये होतो, मी 24 तास काम करायचं, शूटिंग लाईन होती. पण कारण की माझा इन्क्लाइन ह्या गोष्टींकडे जास्त आहे, तर मी ह्या गोष्टींना पण तितकाच इम्पॉर्टन्स देतो. मी आज पण वाईब हा गेम माझा खूप फर्स्ट प्रायोरिटीवर असतो. जर मी कुठे गेलो तर मी सगळ्यात पहिला वाईब बघतो. आज मी स्टुडिओमध्ये पण आलो ना, तर मला खूप पॉझिटिव्ह वाईब आला आणि मी बसतोय, फ्रीली बोलतोय, मला खूप पॉझिटिव्ह वाईब आहे. मला अजिबात 0.1% पण निगेटिव्ह किंवा घाणेरडा पण हे असतं आपण कितपत त्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देतो किंवा फील करतो. जेव्हा माणूस देवाकडे जातो, जेव्हा तो फेल होतो किंवा मंदिरात जातो मदत मागायला, तेव्हा तो त्या गोष्टीला जास्त इम्पॉर्टन्स देतो आणि तेव्हा त्या गोष्टी त्याच्याबरोबर सरळ होत जातात. बरोबर. जस्ट बिकॉज तू त्याला इम्पॉर्टन्स देतोय. आणि ह्या गोष्टी, आणि मला हेही वाटतं की आपण हे जी वाईब ह्याला पण थोडं लिमिटमध्ये ठेवलं पाहिजे आपल्याला. नाहीतर कसं होतं ना की खूप लोक मी बघितले जे निगेटिव्ह असतात किंवा त्यांना सतत वाटत होतं की निगेटिव्ह. तर मला वाटतं कधी कधी गट फिलिंग असते. तर फक्त मी एवढं नोटीस करतो की समज कुठेतरी आहे, आज कुठेतरी जायचं आहे किंवा कुठेतरी बोलवलं, आणि इफ आय एम नॉट फिलिंग, म्हणजे असं मला वाटतं की मी तिकडे नाही जायला पाहिजे तर मी नाही जात किंवा असं. तर तेही खूप इम्पॉर्टंट असतं की जर तुम्हाला वाटते तिकडे नको, म्हणजे खूप जास्त वाटते की नको जायला, तर नाही गेलं पाहिजे. पण म्हणजे हे तर तू बरोबरच बोलला, नाही वाटत तर नाही गेलं पाहिजे. पण कधी तर ह्या दोन्ही गोष्टी कशा असतात माहिती आहे काय, दोन्ही गोष्टींवर दोन्ही पॅरलली चालतात. वाईट गोष्टी पण आणि आय मीन सरळ पॉझिटिव्ह गोष्टी पण. हो, त्या दोघांना तितकाच इम्पॉर्टन्स दिला पाहिजे आणि त्या तितक्याच पॅरलली आहेत. जरी तुला असं वाटलं की तुला तिथे नाही गेलं पाहिजे, पण जर तुला एक कॉन्फिडन्स आहे की जी माझ्याबरोबर पॉझिटिव्ह एंटिटी किंवा पॉझिटिव्ह पॉवर आहे ती मला प्रोटेक्ट करते, तर मी तिकडे गेलो तरी मला काही प्रॉब्लेम नाही होणार. मी तुला लिहून देतो की भाई तुला कधीच प्रॉब्लेम नाही होणार जरी तू त्या नेगेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये असला ना, कारण की का तुझा ब्रेन इतका स्ट्रॉंग झालेला असतो त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे. अगदी बरोबर. हा, तर ती तुला कधी इफेक्ट नाही करणार. आपले आई वडील जे बोलतात हे सकाळी 2 अंघोळ करा, देवाची पूजा करा, तर मी तेच म्हणजे त्याच गोष्टी करून आणि मे बी येथे येली चांगली गाणी वगैरे ऐकणार, खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप छान वाटतं. तर मला त्या सगळ्या गोष्टी काय म्हणजे त्यांना माहितीच नाही की मी इकडे आलोय आणि त्यांना माहितीच नाही की मी इतकं बोलतो. पण त्यांच्यासाठी मी अजूनपर्यंत इंट्रोवर्टच आहे. देवाच्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहितीच नाही, कारण की काय त्यांना असं वाटतं की मी नाही बिलीव्ह करत, नाही मंदिरात जात, देवळात नाही जात. पण आय स्ट्रॉंगली बिलीव्ह दे आर इनसाइड मी, की मला जेव्हा काही प्रॉब्लेम होतो तर स्वतः देतो. हो, तर मला असं वाटतं की मी तिथे न जाता जर मला सगळं माझ्याच बरोबर आहे तर मी का, आणि मला असं हे खूप गरजेचं. हो मानणं हे गरजेचं आहे. हो, अगदी. त्यामुळे तेच मला वाटतं हा पॉडकास्ट खूप चांगल्या नोटवर आपण एंड करतोय. आणि मला ऑडियन्सलाही विचारायचं, जेही आपले प्रेक्षक श्रोता असतील त्यांनाही विचारायचं की तुमच्याबरोबरही असं होतं का की जेव्हाही काही, मला वाटतं मुलींबरोबर खूप जास्त होतं, जेही आपल्या आई बहिणी आहेत त्यांच्यावर खूप जास्त होतं. त्यांना सिक्स सेन्स काहीतरी असतं, त्यांना कलर्स वगैरे जास्त दिसतात, गोष्टी लवकर समजतात, माणसाचं नेचर वगैरे. तर तुम्ही सांगा की तुमच्याबरोबर असं काही झालंय किंवा काही असा अनुभव आलाय तर कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला जर आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही निखिललाही फॉलो करू शकता, त्याचे सगळे खाली सोशल मीडिया हँडल्स वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये असतील. आणि स्पॉटिफायवर ऐका. आणि तुमच्याकडेही जर कोणत्या अशा गोष्टी असतील जे तुमच्याबरोबर किंवा तुमच्या आजी आजोबांबरोबर
आई बाबा कोणावर घडले असेल आणि ज्यांना पॉडकास्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की भरा किंवा DM किंवा मेलही करू शकता आणि आपण नक्कीच सोबत पॉडकास्ट करू. निखिल भाई, थँक्यू सो मच भाई. मला आणि खूप मजा आली मला, आणि मला नाही वाटलं की आपण पहिल्यांदा बोलतोय, कारण खूप मस्त वाटलं मला. आणि थँक्यू सो मच भाई. खूप चांगली, खूप थँक्यू भाई. सेम भाई. बाय. धन्यवाद मित्रांनो. बाय. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा आजचा एपिसोड? आय होप तुम्हाला मजा आली असेल, आणि जर मजा आली तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुमचे रेकमेंडेशन, सजेशन्स, काहीही तुम्हाला जे वाटलं असेल ते कमेंट्स मध्ये सांगा. आणि आपण परत एकदा भेटू अशाच एपिसोड मध्ये. जर तुमच्याकडे काही गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल ती नक्की भरा आणि आपण सोबत पॉडकास्ट करू.